नमस्कार विद्यार्थी मित्र, मी जावळे सर आपल्या सर्वांचे या सेतू अभ्यासक्रमाच्या 32व्या दिवसामध्ये स्वागत करतो। मित्र हो, या 32व्या दिवसामध्ये आपल्याला घटक चौकोन अंतर्गत येणारा उपघटक चौकोन व त्रिकोणाचे काही गुणधर्म याचा अभ्यास करायचा आहे। यामध्ये तुम्हाला चौकोन व त्रिकोणाशी संबंधित काही गुणधर्म समजून घेणे आणि त्याचा वापर करता येणं अपेक्षित आहे। आपण जरा आठवूया, तुम्हाला सोयीस्कर वाटेल अशा चौकोनाची आकृती काढा, त्याच्या प्रत्येक कोणाचे माप मोजा व सर्व कोणांच्या मापांची बेरीज करा। उदाहरणार्थ तुम्हाला वाटेल तसा अशा प्रकारचा ABCD एक चौकोन काढा, प्रत्येक कोणाचं माप मोजा। उदाहरणार्थ कोन A बरोबर 70 अंश, कोन B बरोबर 110 अंश, कोन C बरोबर 100 अंश आणि कोन D बरोबर 80 अंश आणि या प्रत्येक कोणाचं माप केल्यानंतर त्याची बेरीज करा। काय बेरीज मिळते ते तुम्ही अनुभव घ्या। त्यानंतर दुसरी कृती करा, तुम्ही कोणत्याही एका त्रिकोणाची आकृती काढा, कशीही अंदाजे आकृती काढा, त्यामध्ये तिन्ही बाजूंचे मध्यबिंदू दाखवा। उदाहरणार्थ ही PQR मी एक त्रिकोणाची आकृती काढली आहे आणि या प्रत्येक बाजूचा मध्यबिंदू आपल्याला अशा प्रकारे दाखवता येत असतो। तुम्ही ही कृती प्रत्यक्ष करा। त्यानंतर आपल्याला यामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यात चौकोनाच्या कोनांच्या बेरजेचे प्रमेय आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, चौकोनाच्या कोनांच्या मापांची बेरीज काय आहे ते अभ्यासलेलं आहे। म्हणजेच प्रत्येक कोणाचं माप इथे मोजा, त्याची बेरीज करा। ती बेरीज तुम्ही विचारात जर घेतली तर चौकोनाच्या कोनांचं बेरजेचं प्रमेय आपल्याला मिळतं की चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते। उदाहरणार्थ हा चौकोन ABCD इथे आहे, या चौकोन ABCD मध्ये माप कोन A अधिक माप कोन B अधिक माप कोन C अधिक माप कोन D बरोबर 360 अंश मिळते। या चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज नेहमी 360 अंश असते। आता या ठिकाणी आपण समांतर भुज चौकोनाच्या कसोट्या अभ्यासणार आहोत। जसं चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन समांतर भुज चौकोन असतो। चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या जर एकरूप असतील तर तो चौकोन समांतर भुज चौकोन असतो। उदाहरणार्थ हा PQRS एक चौकोन समजा आपल्याला दिलेला आहे। या चौकोनामध्ये जर चौकोन PQRS मध्ये जर बाजू PQ बाजू एकरूप बाजू QR दिली असेल आणि बाजू PQ एकरूप बाजू SR असेल, म्हणजे बाजू PS एकरूप बाजू QR असेल आणि बाजू PQ एकरूप बाजू काय असेल, SR असेल, तर हा चौकोन PQRS समांतर भुज चौकोन असतो। म्हणजे दिलेला चौकोन समांतर भुज चौकोन आहे किंवा नाही त्यासाठीची ही कसोटी आहे। जर त्याच्या समोरासमोरील सम्मुख बाजू जर एकरूप असतील तर तो चौकोन समांतर भुज चौकोन असतो। त्यानंतर समांतर भुज चौकोनाची दुसरी कसोटी आहे बघा, चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन समांतर भुज चौकोन असतो। उदाहरणार्थ हा चौकोन PQRS आपण घेतला, या चौकोन PQRS मध्ये जर कोन PQR एकरूप कोन PSR असेल, बरोबर, हे दोघं कोणांची माप समान एकरूप असतील आणि कोन QPS एकरूप कोन QRS हे दोघं कोण काय असतील, एकरूप असतील, तर चौकोन PQRS हा समांतर भुज चौकोन असतो। ही दुसरी कसोटी समांतर भुज चौकोनाची, जे दिलेला चौकोन समांतर भुज चौकोन आहे किंवा नाही
हे ठरवण्यासाठी त्या चौकोनात दिलेल्या घटकांच्या माहितीच्या आधारे कोणत्या कसोटीनुसार तो चौकोन समांतरभुज असेल हे आपल्याला ठरवता येतं. तिसरी कसोटी आहे बघा, चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागत असतील तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. उदाहरणार्थ या चौकोन PQRS मध्ये कर्ण PR आणि कर्ण QS या T बिंदूमध्ये जर काय करत असेल, दुभागत असेल, अर्थात या चौकोन PQRS मध्ये जर रेख PT एकरूप रेख TR मिळेल, म्हणजेच रेख PT एकरूप रेख TR आणि रेख QT एकरूप रेख TS असेल तर हा चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन असतो. या समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या चौथी कसोटी आहे, चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तर तो चौकोन समांतरभुज चौकोन. एकरूप असेल आणि समांतर असेल तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. उदाहरणार्थ या चौकोन PQRS मध्ये जर आपल्याला रेख PS एकरूप रेख QR असेल आणि तीच एकरूप जोडी परस्परांना समांतर असेल, रेख PS समांतर रेख QR असेल, ते एकरूपसुद्धा असतील, तर हा चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन असतो. या झाल्या समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या. म्हणजे दिलेला चौकोन समांतरभुज आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी त्या चौकोनात दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला या कसोट्यांचा उपयोग करून तो चौकोन समांतरभुज चौकोन आहे हे आपल्याला ठरवता येते. त्यानंतर आता आपल्याला बघायचं इथे त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंचे प्रमेय. जसं त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असतो व त्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो. हे जे विधान आहे, हे विधान म्हणजेच त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंचे प्रमेय आहे. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असतो व त्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो. उदाहरणार्थ हा एक आपण त्रिकोण काढला, उदाहरणार्थ त्रिकोण ABC. या त्रिकोण ABC मध्ये बाजू P हा बिंदू P हा बाजू ABचा मध्यबिंदू घेतला. त्यानंतर बिंदू Q हा बाजू ACचा काय घेतला, मध्यबिंदू घेतला. या त्रिकोण ABC मध्ये बिंदू P व बिंदू Q हे अनुक्रमे बाजू AB व बाजू AC यांचे मध्यबिंदू आहेत. आता आपण काय केलं, ते मध्यबिंदू एकमेकांना जोडल्यानंतर रेख PQ मिळाला. तर हा मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड PQ तिसरी बाजू म्हणजेच बाजू BCला समांतर असतो व त्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो. म्हणून इथे रेख PQ समांतर बाजू BC आणि PQ बरोबर 1/2 BC म्हणजेच मध्यबिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाची लांबी त्या समांतर असणाऱ्या बाजूच्या निम्म्या लांबीची असते, हे आपल्याला इथे सांगता येईल. आता या प्रमेयाचा व्यत्यास, त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंच्या प्रमेयाचा व्यत्यास. इथे त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी व दुसऱ्या बाजूला समांतर असणारी रेषा ही तिसऱ्या बाजूला दुभागते. या प्रमेयाच्या उलट विधान तो झाला व्यत्यास. त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी व दुसऱ्या बाजूला समांतर असणारी रेषा तिसऱ्या बाजूला दुभागते. म्हणून या त्रिकोण ABC मध्ये जर बिंदू P हा रेख ABचा मध्यबिंदू असून तो रेख
पी क्यू हा बाजू बी सीला जर समांतर असेल, रेख पी क्यू हा बाजू बी सीला जर इथे क्यू पाहिजे, रेख पी क्यू समांतर असेल तर तो त्या तिसऱ्या बाजूला दुभागतो, म्हणजेच रेख ए क्यू बरोबर रेख क्यू सी. हे झालं त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंचे प्रमेय आणि त्याचा व्यत्यास. आतापर्यंत जो आपण उपघटक अभ्यासले, जे मुद्दे अभ्यासले त्यावर आधारित एक स्वाध्याय बघा दिलेला आहे. प्रश्न पहिला आहे, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. विधान आहे बघा, आयताच्या लगतच्या बाजू एकरूप असतील तर तो चौकोन टिंबटिंब असतो. बघा, आयताच्या लगतच्या बाजू जर एकरूप असतील, आयताच्या लगतच्या बाजू जर एकरूप असतील तर तो चौकोन टिंबटिंब असतो. कोणता चौकोन असतो तो? तर तो चौरस असतो. तो समभुजसुद्धा असू शकतो, कारण लगतच्या बाजू काय आहे? मात्र आयताच्या, बघा, समभुज असू शकेल का? समभुज चौकोनाच्या सुद्धा लगतच्या बाजू एकरूप असतात, परंतु इथे आयताच्या लगतच्या बाजू म्हटलं आहे, कारण आयतामध्ये प्रत्येक कोण काटकोन असतो, बरोबर. चौरसामध्ये सुद्धा प्रत्येक कोण काटकोन असतो, म्हणून आयताच्या लगत, कारण प्रत्येक चौरस हा आयतही असतो, म्हणून आयताच्या लगतच्या बाजू जर एकरूप असतील तर तो चौकोन चौरस असतो. दुसरा आहे, खालील विधाने सत्य की असत्य ते सकारण लिहा. उदाहरणार्थ पहिलं विधान आहे, प्रत्येक समांतर भुज चौकोन समभुज चौकोन असतो. हे विधान आहे असत्य, कारण समभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात, परंतु समांतर भुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात का? नाही. म्हणून प्रत्येक समांतर भुज चौकोन हा समभुज चौकोन असतो. हे विधान असत्य आहे. दुसरं विधान आहे, प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो. हे विधान सुद्धा असत्य आहे, कारण समभुज चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन नसतो, कारण आयताचा प्रत्येक कोन काय असतो? काटकोन असतो. आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असून प्रत्येक कोन काटकोन असतो. समभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप आहेत, परंतु त्यांचा प्रत्येक कोन काटकोन नाही, म्हणून प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असेलच असं नाही, बरोबर. म्हणून हे विधान असत्य आहे. पुढचं विधान आहे, प्रत्येक आयत हा समांतर भुज चौकोन असतो. आता आयत घेतला तर आयताच्या सम्मुख भुजा काय असतात? एकरूप असतात. मग ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतील आणि परस्परांना समांतर सुद्धा असतील तर तो समांतर भुज चौकोन असतो. म्हणून आयत हा समांतर भुज चौकोन असतो. हे विधान सत्य आहे. त्यानंतर चौथं विधान आहे, प्रत्येक चौरस हा आयत असतो. बघा, आयत एखादा चौकोन, चौरस हा एक चौकोनच आहे, मग एखादा चौकोन आयत असण्यासाठी काय अपेक्षित आहे? त्याचा प्रत्येक कोन काटकोन असणं अपेक्षित आहे, आणि चौरसाचा सुद्धा प्रत्येक कोन काटकोन असतोच, म्हणून प्रत्येक चौरस हा आयत सुद्धा असतो. हे विधान सत्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण अभ्यासूया या स्वाध्यायामधला, तो आहे म्हणजेच प्रश्न तिसरा, चौकोन ए बी सीच्या बाजू ए बी व बाजू ए सी चे अनुक्रमे बिंदू ई व एफ हे मध्यबिंदू आहे. जर ई एफची लांबी 5.6 सेंटीमीटर असेल तर बी सी काढण्यासाठी पुढील कृती तुम्ही काय करा? पूर्ण करा. कृती आहे, दिलेला काय आहे? चौकोन ए बी सी डीमध्ये बिंदू ई व बिंदू एफ हे अनुक्रमे बाजू ए बी व बाजू ए सीचे मध्यबिंदू आहे. म्हणून ई एफ बरोबर मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड ई एफ बरोबर त्याच्या समांतर असणाऱ्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो. कशावरून? तर
त्रिकोणाच्या मध्यबिंदूंचे प्रमेय, त्रिकोणाच्या बाजूंच्या मध्यबिंदूंचं प्रमेय आहे की त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो. म्हणून ईएफची लांबी दिलेली आहे 5.6, म्हणून या चौकटीत येईल 5.6. म्हणून BC बरोबर हे दोन या बाजूला गेले तर गुणे लावतील, म्हणून या खालच्या चौकटमध्ये येईल 5.6 आणि म्हणून BC बरोबर 5.6 गुणेला 2 बरोबर 11.2. त्यानंतर यामध्ये चौथा प्रश्न असा आहे बघा, एका चौकोनाच्या 3 कोनांची मापे अनुक्रमे 65°, 95° आणि 40° आहेत, तर चौथ्या कोनाचे माप शोधा. हे शोधण्यासाठी आपल्याला चौकोनाच्या चारही कोनांच्या बेरजेचं जे प्रमेय आहेत की चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360° असते. म्हणून चौथ्या कोनाचं माप आपण x मानलं तर कोन x अधिक 65° अधिक 95° अधिक 40° बरोबर 360 होईल आणि पुढे याप्रमाणे या तिघ कोनांच्या मापांची बेरीज 360 मधून वजा करायची की चौथ्या कोनाचं माप मिळेल. त्यानंतर पाचवा प्रश्न याच्यात, एका आयताची रुंदी ही लांबीपेक्षा 4 सेमीने कमी आहे. जर त्या आयताची परिमिती 32 सेमी असेल तर त्या आयताची लांबी व रुंदी काढा. ही दोघं उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवायची आहे. बरोबर, ही दोघी उदाहरणं तुम्ही मागच्या उदाहरणांचा संदर्भ घेऊन आत्तापर्यंत जे आपलं झालं त्याचा संदर्भ घेऊन स्वतः तुम्ही सोडवायचे आहे. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ चांगला अभ्यासा. माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्वांना अभ्यासासाठी मी बेस्ट ऑफ लक देतो.